च्या बाजूला तुम्हाला तुमचा कुठला जो क्लास आहे, आत्ताचं स्टँडर्ड तुमचं आहे ते तुम्हाला दिसू शकतं. त्याचप्रमाणे मधल्या बाजूला त्या स्टँडर्डशी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ 12वीशी रिलेटेड 11वी 12वी जेई मेन आणि NET असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. ते तुम्ही सिलेक्ट केलं की खालच्या बाजूला त्या कोर्सशी रिलेटेड जे काही स्टडी मटेरियल आहे त्याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं, ते तुम्हाला बघता येतं. उजवीकडच्या बाजूला जे काही आमचे रोजचे वेबिनार्स आहेत, रोजची लेक्चर्स आहेत, त्याचं पूर्ण सिलेबस, त्याचं पूर्ण टाइम टेबल तुम्हाला मिळू शकतं. खालच्या बाजूला आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आजपर्यंत ज्या काही चांगल्या क्वेरीज, त्या शंका विचारलेल्या आहेत, त्या सगळ्या शंका तुम्हाला इथे बघता येतात आणि याद्वारे इतर विद्यार्थ्यांनी ज्या काही शंका विचारलेल्या आहेत त्या सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना बघता येतात आणि त्यांचं शंका निरसन होऊ शकतं. उजवीकडच्या बाजूला आम्ही टाइम टेबल प्लॅनर नावाचा एक नवीन कन्सेप्ट, नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केलेला आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी, त्यांच्या तयारीसाठी मदत करण्याकरता आम्ही हे ऑनलाईन टाइम टेबल प्लॅनर नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. यामध्ये आत्तापर्यंत विद्यार्थ्याची तयारी किती झालेली आहे याची माहिती हे ॲप्लिकेशन घेतं आणि त्याचबरोबर त्याची आत्तापर्यंतची काही प्रिपरेशन लेवल आहे ती जज करून यापुढे त्याला प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्याचा अभ्यास हा कसा करायला लागणार आहे आणि तो किती वेळ करायला लागणार आहे याचं डिटेल्ड टाइम टेबल, पूर्ण वेळापत्रक हे आमचं ॲप्लिकेशन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. हे जे प्लॅनर आहे ते मोफत आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आजवर याचा लाभ घेतलेला आहे. खालच्या बाजूला काही सॅम्पल आम्ही वेबिनार्स जे आहेत त्याची रेकॉर्डिंग दिलेली आहेत. वेबिनार्स म्हणजे मी म्हटलं असं लाईव्ह ऑनलाईन लेक्चर. तर ही सगळी वेबिनार्सची रेकॉर्डिंग आम्ही विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. ई बुक्स हा जो प्रोग्राम आहे त्याच्याशी रिलेटेड अनेक ई बुक्स आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो. मी मगाशी म्हटलं तसं ब्लॉग्सच्या माध्यमातून आमचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना गायडन्स देत असतात. हे सगळे ब्लॉग्स विद्यार्थ्यांना इथे वाचता येतात. आता आपण 12वी या स्टँडर्डच्या काही प्रिपरेशन मटेरियलचा, स्टडी मटेरियलचा आपण डेमो बघणार आहोत. मॅथ्स हा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, त्याचा जो मॅथमॅटिकल लॉजिक हा जो धडा आहे, हा जो चॅप्टर आहे, त्याच्या नोट्स तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहेत. अत्यंत कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा या नोट्स आहेत. त्या चॅप्टरचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जे मुद्दे आहेत, काही डेरिव्हेशन्स आहेत, थिअरम्स आहेत, कन्सेप्ट्स आहेत, हे सगळं आम्ही या नोट्समध्ये दिलेलं आहे. आणि महत्त्वाचा भाग असा की या ज्या सगळ्या नोट्स आहेत या विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येतात. तसंच त्याचा प्रिंटआउट सुद्धा काढता येतो आणि या प्रिंटआउटच्या मदतीने विद्यार्थ्यांना या प्रत्येक धड्याचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे त्याच्या खाली एक्सरसाइज हे सुद्धा आम्ही दिलेले आहेत. हे म्हणजे प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्याचे जे बोर्डाच्या सँक्शन टेक्स्टबुक्स मधले जे काही एक्सरसाइजेस आहेत त्यातल्या प्रश्नांची डिटेल्ड उत्तरं, ते सगळे प्रश्न सोडवून त्याची डिटेल्ड उत्तरं आम्ही या एक्सरसाइज या सेक्शनमध्ये दिलेली आहेत. डिटेलमध्ये तो प्रश्न आणि त्याचं सोल्युशन हे इथे आम्ही दिलेलं आहे. 12वीच्या परीक्षेसाठी या एक्सरसाइजचा अभ्यास खूपच महत्त्वाचा ठरतो. हे एक्सरसाइजेस केले तरी खूप चांगले मार्क पडण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आम्ही ednexa.com माध्यमातून हे सर्व एक्सरसाइजेस, त्यातल्या सर्व प्रश्नांची डिटेल्ड उत्तरं इथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपण एखाद्या चॅप्टरची MCQ टेस्ट, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असलेली टेस्ट बघणार आहोत. प्रत्येक चॅप्टरवर आम्ही ऑन अन ॲव्हरेज 25 प्रश्नांच्या या एक 5 ते 10 टेस्ट अशा ठेवलेल्या आहेत आणि याद्वारे आम्ही विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो. या सगळ्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत. हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत हे कुठल्याही सिक्वेन्सने विद्यार्थ्यांनी सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न आणि त्याचे 4 ऑप्शन्स इथे दिलेले असतात.
उजवीकडच्या बाजूला आन्सर शीट असतं, ऑनलाईन आन्सर शीट असतं. विद्यार्थ्यांनी त्याला हवं असेल ते आन्सर कॅल्क्युलेट करून इथे तो आन्सर ऑप्शन मार्क करायचा असतो. लगेचच्या लगेच तो आन्सर लॉक होऊन जातं आणि प्रत्येक टेस्ट ही टाइम बाउंड असते, त्याला वेळेची मर्यादा असते आणि त्या वेळेतच ती टेस्ट कंप्लीट करायची असते. त्या वेळेच्या आधी जर तुम्हाला ती टेस्ट संपवायची असेल तर एंड टेस्ट म्हणून बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. ती टेस्ट लगेच संपते आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे उजवीकडच्या बाजूला तुमचा जो काही स्कोर आहे तो कळतो आणि त्याचप्रमाणे डावीकडच्या बाजूला या सगळ्या तुमच्या रिझल्टचा ॲनालिसिस तुम्हाला मिळू शकतो की तुमचे किती बरोबर होते, किती चुकले होते, टॉपरच्या कंपॅरिझनमध्ये तुमचा स्कोर किती आहे, ॲव्हरेज स्कोरच्या कंपॅरिझनमध्ये तुमचा स्कोर किती आहे, तुमचा रँक बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये किती आहे, ही सगळी माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. तसंच खालच्या बाजूला तुम्ही जे कुठले प्रश्न सोडवलेले आहेत त्यापैकी कुठले बरोबर आहेत, कुठले चुकलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला कळू शकतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याचं डिटेल्ड सोल्युशन, की त्या प्रश्नाचं ते उत्तर का आहे हे सुद्धा इथे तुम्हाला कळू शकतं. शो सोल्युशन अशी आम्ही लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हे डिटेल्ड एक्सप्लेनेशन मिळू शकतं. याचबरोबर हे समजा सोल्युशन बघून सुद्धा तुम्हाला तो क्वेश्चन कळला नाही किंवा ते सोल्युशनच समजा कळलं नाही तर इथे अजून एक सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे, ते म्हणजे आस्क क्वेरी. याच्यामध्ये तुम्हाला जी काही शंका आहे तुमची ती इथे तुम्ही टाईप करून आमच्यापर्यंत पोचवायची असते. आमच्या प्राध्यापकांकडे ही क्वेरी जाते, ही शंका जाते आणि साधारण 1 ते 2 दिवसामध्ये याचं उत्तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या डॅशबोर्डवर हे मिळू शकतं. तर या टेस्टशी रिलेटेड सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही दिलेल्या आहेत. रिझल्ट इन्स्टंट आहे, पूर्ण ॲनालिसिस आहे, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन बघून सुद्धा जर कळलं नसेल तर प्रत्येक प्रश्नावर क्वेरी विचारायची, शंका विचारायची मुभा आम्ही दिलेली आहे. यानंतर आता आपण जे सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे ednexa.com वरचं त्याची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे वेबिनार. वेबिनार म्हणजे लाईव्ह ऑनलाईन लेक्चर किंवा वेब सेमिनार. याच्यामध्ये आमचे नामवंत प्राध्यापक पुण्या, मुंबई, दिल्ली, कोटा इकडचे प्राध्यापक एका ठराविक वेळी आमच्या वेबसाईटवर ऑनलाईन येतात आणि विद्यार्थी हे त्यांच्या ठिकाणाहून त्याच वेळी कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या साहाय्याने आमच्या वेबसाईटवर ऑनलाईन येतात आणि जो काही ठरलेला कन्सेप्ट असेल किंवा धडा असेल तो रिअल टाईममध्ये आमचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात. यासाठी आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. ऑडिओ, व्हिडिओ, ॲनिमेशन, प्रेझेंटेशन अशी वेगवेगळी टेक्निक्स आम्ही इथे वापरलेली आहेत आणि या सर्वांच्या मदतीने जो काही चॅप्टर आहे तो जास्तीत जास्त परिणामकारकरित्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. ही जी सगळी लेक्चर्स आहेत, हे जे सगळे वेबिनार्स आहेत, हे ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होतात आणि याचं रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही आमच्या वेबसाईटवर दुसऱ्या दिवशी अपलोड करतो, जे विद्यार्थ्यांना नंतर कधीही आणि कितीही वेळा बघता येतं. या वेबिनारमध्ये, या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, त्यांना एखाद्या गोष्टी कळल्या नसेल किंवा एखादं गणित कळलं नसेल तर ते टाईप करून त्यांचे प्रश्न आमच्या प्राध्यापकांना विचारू शकतात आणि तिथल्या तिथे लाईव्ह वेबिनारमध्ये तिथल्या तिथे त्यांचं शंका निरसन केलं जातं. अशाच एका वेबिनारचा आपण आता डेमो बघणार आहोत. आमचे फिजिक्स या विषयाचे 12वीचे अनुभवी शिक्षक प्राध्यापक ज्ञानेश वैद्य सर यांनी सर्क्युलर मोशन या महत्त्वाच्या धड्यावर एक लेक्चर घेतलं होतं, त्याचं हे रेकॉर्डिंग आहे. We are going to concentrate on circular motion part now. So let's move towards circular motion. What is circular motion? Motion of a particle along circumference of circle is called circular motion. So what is circular motion? Motion of a particle along circumference of a circle is called circular motion. Means
a particle is moving around another particle, like this way, then this motion is which type of motion? Circular motion. Why? This particle is rotating around the center in which point? In circular part, or it is covering circumference of circle, so it is circular motion. Okay. So here is one example of circular motion in front of you, which is very well known to you, that electrons are revolving around nucleus. Is it right? So electrons are revolving around nucleus. This is one example. Second example, moon. Moon is revolving around Earth. So moon is revolving around Earth in which orbit? In circular orbit. So these two examples are of circular motion examples. There is one more example towards which we are going to move later after some time. But these two motions particularly, but sometimes in few books it is printed wrongly that motion of Earth around Sun. No, it is not circular motion. Is motion of Earth around Sun is circular motion? तुमच्या लक्षात आलं असेल की ऑडिओ, व्हिडिओ, डायग्रॅम्स, ॲनिमेशन या सर्वांच्या सहाय्याने जो काही चॅप्टर असेल तो जास्तीत जास्त इफेक्टिव्हली विद्यार्थ्यांना कळेल, त्यांना आवडेल, त्यांना इंटरेस्ट वाटेल अशा पद्धतीने आम्ही या वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांना शिकवतो. या संदर्भात आपण आता आमच्या कल्याणी दाते या IIT JEEच्या नामवंत प्राध्यापिका आहेत, त्यांच्या फिजिक्स रे ऑप्टिक्स यावरचं लेक्चर ऐकणार आहोत. Now this slide includes the pictures of the real and virtual images which are produced due to plane mirror as well as concave and convex mirror and biconvex and biconcave lenses. As you can see that if you are keeping any object in front of a plane mirror, then you get a virtual erect image of it. If light rays after reflection or refraction actually meet at a point, then we say that a real image is formed and this image is shown by the solid lines. If the rays appears to meet this which is shown by the dotted lines, then we say that the virtual image is formed. So look at the slides here. Here the dotted lines are showing that the virtual object is present and a real image is formed. And here you can see one real object which is forming a virtual image behind the mirror. The same IIT JEE मेन या परीक्षेसाठी आम्ही हे सर्व चॅप्टर सुद्धा कव्हर केलेले आहेत. 12वी साठी तर आहेत, 11वी 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित, आणि त्याचबरोबर JEE मेन साठी आणि NEET साठी सुद्धा आम्ही हे सगळे चॅप्टर सगळे कव्हर करतो. या संदर्भात आता आमचे IIT JEE साठीचे नामवंत प्राध्यापक आशिष दुबे सर, ज्यांनी स्वतः IIT बॉम्बे इथनं BTech आणि MTech या पदव्या मिळवलेल्या आहेत आणि गेली अनेक वर्ष ते IIT JEE साठी मार्गदर्शन करतायत, त्या दुबे सरांचं आपण थोडक्यात लेक्चर ऐकूया. Talks about that only. It says that if there are two charges, let's say Q1 and Q2, and they are separated by a distance r, the force of attraction is given as K. K is a constant, it's a scalar, it's a constant. I'll talk about it. And it is equal to Q1 Q2 upon r square multiplied by r cap. Now, r cap is a vector quantity. Remember that force is a vector quantity. Okay. So force is a vector quantity, and also we are going to study and also understand there is something called as electric field. Okay. So and also we will be studying electric potential. Remember, our graph is like force is a vector quantity, electric field is also a vector quantity. Electric potential is also vector quantity, and electric potential, this is a scalar quantity. दुबे सर हे
पॉप्युलर टीचर आहेत विद्यार्थ्यांमध्ये. आजवर त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांनी IITला ॲडमिशन मिळवलेली आहे आणि त्यामुळेच त्यांचं मार्गदर्शन हे या लेक्चरच्या माध्यमातून, वेबिनारच्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो, याचा आम्हाला अभिमान आहे. वेबिनार या सर्वात महत्त्वाच्या आपल्या फीचर नंतर, त्याच्या डेमो नंतर, आता आपण अजून एक महत्त्वाचं आमचं जे फीचर आहे ते म्हणजे आस्क क्वेरी. ते आता आपण बघूया. आस्क क्वेरी म्हणजे तुम्हाला कुठल्याही विषयाच्या कुठल्याही शंका असतील, कुठल्याही चॅप्टरच्या तुम्हाला अकॅडमिक क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्यासाठी तुम्ही इथे तुमचा सब्जेक्ट आणि तुमचा चॅप्टर हे सगळं सिलेक्ट करून तुमची जी काही क्वेरी आहे ही जी क्वेरी आहे ती तुम्ही आम्हाला सबमिट करू शकता. ती आमच्या प्राध्यापकांकडे जाते आणि साधारण 1 ते 2 दिवसांनी तुम्हाला याचं उत्तर हे तुम्हाला युअर क्वेरीज या सेक्शनमध्ये मिळू शकतं आणि त्याच्यावर तुम्ही कधीही क्लिक करून तुम्ही ते उत्तर बघू शकता. अशा तुम्ही कितीही क्वेरीज विचारल्या तरी चालू शकतं, याच्यावर काहीही बंधन नाही आहे. तुम्ही रोजच्या अनेक क्वेरी विचारल्या तरी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आमचे प्राध्यापक देतात. खालच्याच बाजूला आम्ही ऑल क्वेरीज म्हणून सेक्शन दिलेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या क्वेरीज ज्या खरंच जेन्युइन आहेत, चांगल्या आहेत आणि ज्याचा इतर विद्यार्थ्यांना उपयोग होऊ शकतो अशा क्वेरीज आम्ही इथे दाखवतो. त्या क्वेरीज आणि त्याची आमच्या प्राध्यापकांनी दिलेली उत्तरं हे सगळं विद्यार्थ्यांना इथे बघता येतं. अशा सर्व क्वेरीज आम्ही इथे दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे JEE मेन आणि NET या ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांवर आधारित, त्या पूर्ण अभ्यासक्रमावर 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आम्ही टेस्ट सिरीज कंडक्ट करतो. ऑनलाईन टेस्ट सिरीज आम्ही कंडक्ट करतो. प्रत्येक परीक्षेच्या म्हणजे JEE मेनच्या 11 आणि NETच्या 11 अशा आम्ही टेस्ट इकडे दिलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष परीक्षांसारखाच या ऑनलाईन टेस्टचा पॅटर्न आहे. त्यासारखाच प्रश्न आहेत, तसेच मार्क आहेत, तसेच मार्क कमी होतात आणि तेवढाच वेळ आम्ही इकडे दिलेला आहे. तर या टेस्ट सिरीज सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. खालच्या बाजूला जे टाइम टेबल प्लॅनर आहे ते आता सध्या MTCET या परीक्षेसाठी आहे, पण आमचे तज्ज्ञ शिक्षक हे JEE आणि NET साठी जे टाइम टेबल प्लॅनर आहे ते तयार करतायत आणि काहीच दिवसात ते इथे अपलोड होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. ednexa.com या आमच्या वेबसाईटचा हा थोडक्यात डेमो होता. तो तुम्हाला आवडला असेल, तो तुम्हाला पटला असेल अशी आम्हाला आशा आहे. या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील किंवा काही गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता. आमचा सपोर्ट नंबर आहे 9011041155. या नंबरवर तुम्ही फोन करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता किंवा info@ednexa.com या मेल ID वर तुम्ही मेल करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला विचारू शकता.